चाकणकर मामा मला वाचवा म्हणाले आणि तुम्ही लगेच पळालात का असं संगीता तिवारींनी म्हटलं। खरात प्रकरणामध्ये दत्ता भरणे देखील लाभार्थी आहेत का असंही त्यांनी म्हटलंय। दत्ता भरणे चाकणकरांना कशाला क्लीन चिट देत आहे? दत्ता भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण होतीये, संगीता तिवारी यांनी टीका केली। दत्ता भरणे यांना चांगले नेते म्हणत होतो असंही संगीता तिवारी म्हणाल्या। रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही। शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला की आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल। त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये। त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा मला तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही। मग तुम्ही जर फोटो काढला त्यात फोटो काढला म्हणजे त्यात काय चूक आहे का माझी? काही नाही। मामा भरणे काय म्हणताय? चाकणकरची चूक नाही म्हणताय? अहो मामा काय करताय काय तुम्ही? आता तुम्ही स्टेटमेंट दिलाय की रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्ष यांच्या या गोष्टीमध्ये काही चुकी नाहीये। अहो मामा, त्यांनी मामा मला वाचवा, मामा मला वाचवा म्हणल्यावर तुम्ही पळत पळत आला तर तुम्ही त्याच्यामध्ये कोणते लाभार्थी आहात का? कशाला बाजू घेताय? मला कळत नाही तुम्ही ही बाजू कशाला घेताय। क्लिअर कट टीव्हीवर लोक दाखवतायत, पत्रकार तर खोटे नाही आहेत ना? का पत्रकार खोटे आहेत?